नमस्कार, मी श्वेता आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आजचा विषय खास करून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी आहे. आपण नेहमी विचार करतो की ऑफिसमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त चांगलं काम करणं पुरेसं आहे. पण वास्तवात लोक तुमच्याबद्दलचं मत फक्त तुमच्या कामावरूनच नाही, तर तुम्ही स्वतःला कसं सादर करता, कसं बोलता, कसं बसता आणि कसा आत्मविश्वास दाखवता यावरूनही बनवत असतात. आणि यालाच आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. विशेष म्हणजे अनेक वेळा आपण काहीच बोलत नसतो, पण आपली बॉडी लँग्वेज खूप काही सांगत असते. आज मी वर्किंग वुमनसाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या बॉडी लँग्वेज टिप्स सांगणार आहे, ज्या ऑफिसमध्ये तुमचा आत्मविश्वास, प्रोफेशनल इमेज आणि उपस्थिती मजबूत करण्यास मदत करू शकतात. आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टिप नंबर 1, बसण्याची पद्धत. सर्वात आधी आपण बसण्याविषयी बोलू. मीटिंगमध्ये किंवा ऑफिसमध्ये बसताना अनेक जण नकळत वाकून बसतात, खुर्चीवर कोसळल्यासारखे बसतात किंवा सतत पोझिशन बदलत राहतात. आणि ट्रस्ट मी, यामुळे तुम्ही चक्क थकलेले, कंटाळलेले किंवा आत्मविश्वास कमी असलेले दिसू शकता. या उलट पाठ सरळ ठेवून, खांदे रिलॅक्स ठेवून आणि स्थिर बसल्यास तुम्ही अधिक आत्मविश्वासपूर्ण दिसू शकता आणि त्यामुळे तुम्ही तिथे उपस्थित आहात, इन्व्हॉल्ड आहात हे सिद्ध होतं. याचा अर्थ अगदी ताठ सैनिकासारखं बसायचं नाही, पण आरामदायक आणि नीट बसण्याची सवय लावायची. ऑकवर्ड नाही तर कम्फर्टेबल. टिप नंबर 2, आय कॉन्टॅक्टचे महत्त्व. कोणाशी बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलणं खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा महिलांना मीटिंगमध्ये किंवा वरिष्ठांशी बोलताना खाली बघण्याची किंवा इकडे तिकडे बघण्याची सवय असते. यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही तुमच्याच बोलण्याबद्दल साशंक आहात असं वाटू शकतं. आणि म्हणूनच बोलताना नैसर्गिक आय कॉन्टॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. सतत टक लावून बघायचं नाही, पण समोरच्या व्यक्तीकडे लक्ष आहे हे दिसलं पाहिजे किंवा आपण माइंडने तिथे प्रेझेंट आहोत हे लक्षात आलं पाहिजे. टिप नंबर 3, बोलताना हातांचा वापर. काही लोक बोलताना हात पूर्णपणे स्थिर ठेवतात, तर काही लोक इतक्या हालचाली करतात की समोरच्याचं लक्ष विषयापेक्षा हातांकडे जास्त जातं. तर या दोन्ही गोष्टी टाळा. बोलताना नैसर्गिक हालचाली करा, नॅचरल कॉमन असलं पाहिजे. हातांचा मर्यादित वापर तुमचं बोलणं अधिक प्रभावी बनवू शकतो. बोलताना हातांचा वापर करणं चुकीचं नाही. खरं तर योग्य प्रमाणात हाताचा वापर केल्याने तुमचं बोलणं अधिक प्रभावी वाटू शकतं. पण जर हात सतत चेहऱ्याजवळ जात असतील, तोंड झाकण्याची सवय असेल किंवा बोलताना वारंवार नाक, ओठ किंवा चेहऱ्याला स्पर्श करत असाल, तर काही लोक त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात. बॉडी लँग्वेज तज्ज्ञांच्या मते अशा काही हालचाली अस्वस्थता, तणाव किंवा आत्मविश्वासाचा अभाव दर्शवू शकतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी लपवत आहात किंवा तुमच्या बोलण्याबद्दल पूर्णपणे खात्री नाही असा भास होऊ शकतो. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की जो कोणी तोंडाला हात लावतो तो खोटं बोलत असतो. अजिबात असा अर्थ नाही. अनेक वेळा थकवा, ताण, चिंता किंवा सवय यामुळेही असं होऊ शकतं. बट वी कॅन अवॉइड इट. पण ऑफिसमध्ये परसेप्शन म्हणजेच लोक तुमच्याबद्दल काय समजतात हे खूप महत्त्वाचं असतं, विशेषतः महिलांसाठी. कारण घर, ऑफिस, मुलं आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना कधी कधी आपण आधीच तणावाखाली असतो. अशा वेळी नकळत होणाऱ्या या छोट्या गोष्टी तुमचा आत्मविश्वास कमी असल्याचा संदेश देऊ शकतात. आणि म्हणून बोलताना हातांचा वापर नैसर्गिक ठेवा, पण सतत चेहऱ्यावर जाणार नाही याची काळजी घ्या. यामुळे तुमचं बोलणं अधिक स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि विश्वासपूर्ण वाटू शकतं. टिप नंबर 4, सतत मोबाईलकडे बघू नका. आजकाल ऑफिसमध्ये एक सामान्य सवय दिसते. मीटिंग सुरू आहे, चर्चा सुरू आहे आणि मध्येच लोक मोबाईल तपासत असतात. यामुळे समोरच्या व्यक्तीला असं वाटू शकतं की तुम्हाला चर्चेत रस नाही. जर तुम्हाला प्रोफेशनल इमेज तयार करायची असेल तर मीटिंग दरम्यान मोबाईल बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. बी अ रिस्पॉन्सिबल पर्सन. स्वतःच्या कृतींची जबाबदारी घ्या. टिप नंबर 5, चालण्याची पद्धत. हो, चालण्याची पद्धत देखील बॉडी लँग्वेजचा भाग आहे.
घाईघाईत मान खाली घालून किंवा खांदे झुकवून चालल्यास तुम्ही तणावाखाली आहात असं वाटू शकतं, किंवा काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे हा. सरळ चालणं, खांदे रिलॅक्स ठेवणं आणि समोर बघणं यामुळे तुमची उपस्थिती अधिक मजबूत वाटू शकते. टिप नंबर 6, चेहऱ्यावरील हावभाव. काही लोक ऑफिसमध्ये कायम गंभीर चेहरा ठेवतात, तर काही लोक खूपच घाबरलेले दिसतात. दोन्ही टोकं टाळा. एक हलकं स्मित, नम्र चेहरा आणि सकारात्मक भाव तुम्हाला अधिक सहज अप्रोचेबल बनवू शकतात आणि इतरांना तुमच्याशी संवाद साधायला अधिक आरामदायक वाटू शकतं. टिप नंबर 7, मीटिंग मध्ये स्वतःला अजिबात लपवू नका. अनेक महिलांची सवय असते की मीटिंग मध्ये मागच्या बाजूला बसायचं, आणि हे जेंडर बायस्ड नसून पुरुषांमध्येही असू शकतं. काही विचारलं तरच बोलायचं आणि बाकी वेळ शांत गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहायचं. पण जर तुमच्याकडे चांगल्या कल्पना असतील तर त्या मांडणं महत्वाचं आहे. आत्मविश्वासाने हात वर करणं, मत मांडणं आणि चर्चेत सहभागी होणं ही देखील बॉडी लँग्वेजचाच एक भाग आहे. टिप नंबर 8, स्वतःला अजिबात कमी लेखू नका. काही लोक बोलायला सुरुवातच अशा वाक्यांनी करतात, मला माहिती नाही हे बरोबर आहे की नाही, कदाचित मी चुकीची असेल, अ, ही फक्त माझी छोटीशी कल्पना आहे, आय एम नॉट शुअर अबाउट इट. अशा वाक्यांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी दिसू शकतो, जरी तुमची कल्पना अगदी बरोबर असली तरीही. जर तुमच्याकडे मुद्दा असेल तर तो स्पष्टपणे मांडा. टिप नंबर 9, ऐकण्याची बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज फक्त बोलण्यापुरती नसते. समोरची व्यक्ती बोलत असताना मान हलवणं, लक्षपूर्वक ऐकणं आणि मध्ये मध्ये योग्य प्रतिसाद देणं देखील महत्वाचं असतं. यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही संवादात पूर्णपणे सहभागी आहात. टिप नंबर 10, स्वतःची उपस्थिती जाणवू द्या. ऑफिसमध्ये काही लोक खोलीत प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात, कारण ते सर्वात जास्त बोलतात म्हणून नाही, तर ते आत्मविश्वासाने उभे राहतात, शांतपणे बोलतात आणि स्वतःला योग्य प्रकारे सादर करतात. जर तुम्हाला लीडरशिप क्वालिटीज विषयी व्हिडिओ हवा असेल तर जास्तीत जास्त कमेंट ड्रॉप करा, मी नक्की त्याविषयी व्हिडिओ घेऊन येईन. आणि हा गुण जो आहे तो सरावाने विकसित करता येतो. तर या होत्या वर्किंग विमेन्ससाठी काही सोप्या पण प्रभावी बॉडी लँग्वेज टिप्स. लक्षात ठेवा, बॉडी लँग्वेज म्हणजे अभिनय नाही, ती तुमच्या आत्मविश्वासाची, व्यावसायिकतेची आणि स्वतःबद्दलच्या दृष्टिकोनाची छाप असते. आजपासून एखादी जरी सवय तुम्ही बदलली तरी त्याचा सकारात्मक परिणाम हळूहळू दिसू शकतो. तुम्हाला यापैकी कोणती टीप सर्वात महत्वाची वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच मला इंस्टाग्रामवरही नक्की फॉलो करा. माझं इंस्टाग्राम हँडल आहे श्वेता शेंडे, कारण तिथे देखील मी ब्युटी, फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, ऑफिस विमेन टिप्स आणि अशा अनेक विषयांवर छोट्या छोट्या क्लिप्स, अपडेट्स, व्हिडिओज, पर्सनल अपडेट्स शेअर करत असते, जी कदाचित यूट्यूबवर येत नाही. म्हणूनच कोणतीही महत्त्वाची अपडेट मिस करायची नसेल तर इंस्टाग्रामवरही नक्की फॉलो करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.